एकर 10 एकर जी जमीन आहे ती जमीन मिळवण्यासाठी इंग्रजांच्या विरुद्ध लढा देणारे जननायक क्रांतिकारक क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा, स्वराज्यामध्ये सुराज्य निर्माण करणारे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आज आपण ताठ मानेने या ठिकाणी बोलू शकतो तो अधिकार प्राप्त करून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा फुले, सर्व ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांना, महापुरुषांना मी या ठिकाणी वंदन करून माझ्या छोट्याशा भाषणाला सुरुवात करतो. खरं तर आदिवासी समाजाचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मी बोलत आहे. या शिवनेरीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. जन्माच्या पूर्वी सुद्धा या शिवनेरी किल्ल्याच्या आजूबाजूला आदिवासी समुदाय, आदिवासी समाज राहत होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाल्यानंतरही सुद्धा या किल्ल्याच्या आजूबाजूला आदिवासी समाज राहत होता आणि आता सध्या सुद्धा आदिवासी समाज राहतो. मग इतिहासाच्या पानावरती आदिवासी माणसाचं क्रांतिकारक नाव म्हणून का नाही, किंवा इतिहासाच्या पुस्तकामध्ये क्रांतिकारक म्हणून किंवा इतिहासाच्या पुस्तकात आदिवासींचं नाव का नाही, ही एक मोठी शोकांतिका आहे. मुघलांच्या काळापासून आदिवासी साम्राज्य, आदिवासींची राज्य या देशामध्ये होते. त्यामध्ये गौंडांचं राज्य असेल, भिल्लांचं राज्य असेल आणि आपल्या सर्वांना माहिती असणारं जे महादेव कोळ्यांचं राज्य होतं ते म्हणजे जव्हारमध्ये मुकण्यांचं राज्य होतं. तेही 1306 पासून होतं. त्याचाही इतिहास मात्र कुठल्या पुस्तकात आला नाही. काय झालं यामुळे? तर आदिवासी समाज आणि आदिवासी समाजाचे क्रांतिकारक हे फक्त आणि फक्त नावापुरतेच राहिले, इतिहासामध्ये कुठे आले नाही. कारण लढणारे हात जरी आपले होते तरी मात्र लिहिणारे हात हे दुसऱ्यांचे होते. त्यामुळे हा इतिहास दडपला गेला. साहेब 15 ऑगस्ट 1947 ला भारत देश स्वतंत्र झाला. स्वतंत्र झाल्यानंतर आदिवासी समाजामध्ये जी 2 एकर 5 एकर जमीन मिळाली, ती जमीन आम्हाला डोंगर दऱ्यांमध्ये मिळाली. त्या डोंगरामध्ये जाऊन आमचे आदिवासी लोक जमीन करू लागले. त्यांचा शहराशी संपर्क नव्हता, त्यांची बोलीभाषा वेगळी होती, त्यांना सोयी सुविधा मिळत नव्हत्या. आणि हे समजल्यानंतर आंतरराष्ट्रीय जी संघटना आहे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन, या संघटनेनं 1994 मध्ये असं ठरवलं की आदिवासी समाजाला जर प्रस्थापित समाजाच्या बरोबर आणायचं असेल, त्यांच्या प्रवाहामध्ये आणायचं असेल तर आपल्याला त्यांच्यासाठी काहीतरी निर्णय घ्यावे लागतात. म्हणून 1994 ला संयुक्त राष्ट्र संघानं जागतिक आदिवासी वर्ष म्हणून 1994 घोषित केलं. आणि तेव्हापासून आदिवासी समाजाला त्याच्या रूढी परंपरा पाळता याव्यात, त्यांचे सण उत्सव साजरा करता यावेत, ते प्रस्थापित समाजाच्या बरोबर यावे, त्यांना शिक्षण मिळावं, त्यांना त्यांचे अधिकार मिळावे, यासाठी जनजागृती व्हावी, हा समाज एकत्र यावा. म्हणून 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलं. आणि 1994 पासून पूर्ण जगामध्ये जागतिक आदिवासी दिन हा साजरा केला जातो. परंतु माझा एक प्रश्न आहे, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशननं आदिवासी समाजाचे अधिकार त्यांना मिळावे, त्यांना त्यांचे हक्क मिळावे, पण खरंच आत्ताचे राज्यकर्ते आदिवासी समाजासाठी करतात का? हा एक मोठा सवाल उभा आहे. माझ्या आदिवासी समाजाचे प्रश्न तेव्हाही तेच होते आणि आत्ताही बऱ्यापैकी तेच आहे. पाण्याचा प्रश्न तोच आहे साहेब. उन्हाळ्यामध्ये धरणाचं पाणी आमच्याकडे बघतंय आणि आम्ही
आदिवासी भागातली समस्या खूप मोठी आहे. आरोग्याची तीच समस्या आहे, रस्त्यांची तीच समस्या आहे. आता तळेरान, आता गाडीवर त्या बाजूला जाऊन बघा, गाडी फोर व्हीलर चार बाजूला वाकडी तिकडे होते. मग आमच्या समस्या तेव्हाही तशाच होत्या, आताही तशाच आहे. मग आमची प्रगती झाली कुठं? आम्हाला स्वातंत्र्य मिळालं कुठं? हा सगळ्या तरुणांमधून आणि सगळ्या समाजामधून सवाल आपल्यासाठी सगळ्यांसाठी उत्पन्न होत आहे. आदिवासी विचार मंच विसा ब्रिगेड प्रत्येक गावात जाऊन लोकांना प्रशिक्षित करते, प्रत्येक लोकांचं म्हणणं ऐकून घेते आणि ऐकून घेतल्यानंतर सर्व लोकांमधून एक मोठा आवाज या ठिकाणी निघालेला आहे. तो आवाज आपल्याकडून मी सांगणार. साहेब 1962 ते आता 2024, 1962 पासून तर आतापर्यंत या जुन्नर तालुक्याचं प्रतिनिधित्व आदिवासी समाजानं इतर समाजाला म्हणजेच आमच्या मोठ्या भावांना दिलेला आहे. आमच्या मोठ्या भावांनी म्हणजे माझ्या मोठ्या भावांनी समाजाची प्रगती करण्याचा प्रयत्न केलाय असेल, पण खरंच सांगा, आदिवासी समाज हा प्रस्थापित समाजाच्या बरोबर ताठ मानेने फिरू शकतो का? त्यांच्या बरोबर ताठ मानेने चालू शकतो का? तर नाही, हाच प्रश्न आहे. या ठिकाणी नाही होत आहे. माझा आवाज पोचतोय ना सगळ्यांना? आवाज पोचतोय का? मुद्दामून म्हणतोय मी, कारण शासकीय आश्रमशाळेमध्ये जो आळ्यांचा प्रकार झाला, त्या आळ्यांच्या प्रकरणामध्ये आवाज उठवण्याचं काम तरुणांनी केलं, पण त्या तरुणांचा आवाज दाबण्यासाठी नको नको त्या यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या. म्हणून मुद्दा म्हणते, माझा आवाज पोचतोय का? तरुणांचे आवाज दडपले जात आहे. तरुण शिकले, त्यांना समजतंय माझ्या आदिवासी समाजाचं मरण कुठं आहे. परवाच्या दिवशी मुंबईमध्ये आदरणीय झिरवाळ साहेब असतील, डॉक्टर लहामटे साहेब असतील, आमदारांची बैठक झाली. बोगसांचा प्रश्न त्या ठिकाणी होता. त्या ठिकाणी मात्र महादेव कोळ्यांचा एकच आमदार होता, डॉक्टर लहामटे. त्याला बोलू दिलं नाही, झिरवाळ साहेबांना बोलू दिलं नाही, त्यांना शिव्या देण्यात आल्या. मग आपली माणसं कुठं आहे? आपण ज्यांना निवडून देतो ते नाही. हा सवाल आहे, त्यांनी आदिवासींसाठी भांडलं पाहिजे. आदिवासींसाठी आदिवासींचे प्रश्न घेऊन विधानसभेत ते उठाव केला पाहिजे, तरच आदिवासी समाज त्यांची वाहवा करेल. खरं तर 1962 पासून आतापर्यंत तब्बल 64 वर्ष आपण इतर समाजाला सत्ता देतोय. तिकडून सांगायचं ना आपण मतदान करायचं, तिकडून सांगायचं आणि आपण मतदान करायचं. साहेब हात जोडून विनंती आहे, समाजामध्ये फिरत असताना, प्रत्येक गावात जात असताना समाजामधून आलेला हा प्रश्न आहे की जर आपण मोठ्या भावाला आपण प्रतिनिधित्व देत असू, तर घरामध्ये 2 भाव असतील तर लहान्या भावालाही प्रतिनिधित्व कधीतरी मिळालं पाहिजे. लहान भावाला सुद्धा कधी प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे, अशी आपली मोठ्या मनानं भावना तयार व्हायला पाहिजे, असा या स्टेजवरून माझा सवाल आहे. 64 वर्षामध्ये फक्त 2 वर्ष निसर्गवासी आदरणीय कृष्णराव मुंडे साहेबांना सत्ता मिळाली. आदिवासी शिक्षण संस्थेची स्थापना झाली आणि आमच्यासारखे तरुण शिकले आणि शिकले म्हणून बोलू लागले. तर साहेब 64 वर्षामध्ये आम्ही सगळे आदिवासी आपल्या सगळ्यांच्या पाठीमागे उभे आहोत. तर समाजातून एकच सवाल आहे, या वर्षी समाजामध्ये एखाद्या माणसाला प्रतिनिधित्व द्यावं अशी हात जोडून विनंती आहे. सर्व समाजाच्या वतीनं विनंती आहे. जुन्नर तालुक्याचं मतदान 3,14,928 आहे. सगळ्या तालुक्याचं मतदान आहे आणि आदिवासी समाजाचं मतदान आहे 1,03,926. आमदार व्हायला 75,000 मतदान लागतं. आमदार व्हायला 75,000. आदरणीय वल्लभजी शेठ बेनके 2009 साली 79,000 मतांनी निवडून आले होते. सगळ्यात जास्त मतदान त्यांना होतं 2009 ला. परंतु आदिवासी समाज 1,03,926 मतदान आहे. तर हात जोडून विनंती आहे, यावेळेला विचार करा. आदिवासी समाज, आदिवासी सगळ्या संघटना आज या ठिकाणी एक झालेल्या आहेत. ही सुरुवात आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे
आपण काय करू शकतो. प्रास्ताविकामध्ये मोहन लांडे सरांनी सांगितलं, लाथ मारू तिथं पाणी काढू. म्हणून माझी सगळ्या पुढाऱ्यांना, नेत्यांना, आदिवासी पुढाऱ्यांना विनंती आहे, आपण एकत्र आलेलो आहोत, एकत्र राहू. तुम्ही फक्त लढ म्हणा, तरुण लढायला तयार आहे. फक्त तुम्ही मार्गदर्शन करा, तरुण लढायला तयार आहे. आणि यावर्षी आपल्याला नक्कीच मोठा भाऊ हा आपल्याला